रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कचरे तुमचं स्वागत करतो। मंडळी, तुम्हाला मी अशी नवनवीन आयुर्वेदिक माहिती देतच असतो। तर आज मी तुम्हाला असं नदीच्या किनारी म्हणजे जे चिखल असतो किंवा दलदलच्या ठिकाणी वनस्पती असते तिला आमच्या ग्रामीण भागात पिपाना म्हणतात। तर हे पिपाना बघा कसं असले दाखवते बघा हे। तर हे ना एक बघा असं पानं दिसतात। तर हे एवढं आयुर्वेदिक आणि रामबाण आहे का याच्या ही पानाची भाजी मेथीच्या भाजीसारखी बनवून खाऊ शकता। तर याच्यात असे गुणधर्म आहेत का आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याचं काम करतं। आणि जर बघा आपले जनावर जर पाळलेले असतात, पाळीव जनावर असतात, तर याला काही लोक झाडाझुरा सुद्धा म्हणतात। तर याचं काय करू शकते बघा, ह्या ते पानं आहेत ना, जर याचा रस काढायचा आणि जे बघा जनावर गोचड्या होतात ना, तर याच्यावर जर याचा रस लावला ना तर ते गोचड्या गळून पडतात। एवढा याच्यात आयुर्वेदिक आणि गुणधर्म घटक आहेत। तर बघा माणसांसाठी सुद्धा औषधी आहे आणि आपल्या पाळीव प्राण्यांसाठी सुद्धा उपयोगी आहे। तर अशा विविध माहिती करता माझ्या तर मंडळी अशा विविध आयुर्वेदिक माहिती करा म्हणजे रामबाण उपचार चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या नातेवाईक मित्रमंडळी यांनाही शेअर करा जेणेकरून त्याचा याला उपयोग करता येईल। धन्यवाद।